कालपर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहिला होता. त्याच्यामध्ये काय विचारलं होतं तुम्हाला, डेल्टा नेचर ऑफ रूट्स वगैरे, त्याच्यावरून रिअल रूट्स कसे आहेत, रिअल आणि इक्वल आहेत का, कधी असतात रिअल आणि इक्वल, जेव्हा b² - 4ac = 0 असते तेव्हा रूट्स आर रिअल अँड इक्वल. जेव्हा b² - 4ac > 0 असते तेव्हा रूट्स कसे असतात, रिअल अँड अनइक्वल. b² - 4ac काय, b² - 4ac जे तुम्ही स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं, त्यावरून त्याचा फॉर्म्युला कसा आहे, रूट्स फाइंड आउट करायचं. x = -b ± b² - 4ac / 2a. या स्क्वेअर रूटमधली व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूवरून तुम्ही त्याचे नेचर ऑफ रूट सांगू शकतात. द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल व्हेन, जेव्हा b² - 4ac > 0 असते तेव्हा, आणि जेव्हा <0 असेल तेव्हा रूट्स आर नॉट रिअल. लक्षात ठेवायचं ते 3 कंडिशनवरूनच तुम्हाला हे प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचे आहे. आणि दुसरं, जेव्हा अल्फा आणि बीटा रूट्स असतील क्वाड्रॅटिक इक्वेशनचे तेव्हा अल्फा + बीटा = काय आहे ते -b/a, आणि अल्फा × बीटा = c/a. त्या फॉर्म्युल्यानुसार सुद्धा तुम्हाला जर अल्फा आणि बीटा रूट्स विचारले असतील तर फाइंड आउट करायचे. सम ऑफ द रूट्स अँड प्रोडक्ट ऑफ द रूट्स. आता आपला क्वेश्चन नंबर सेकंड पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधला. काल फर्स्ट झाला होता. सेकंडमधले फर्स्ट सेकंड इझी आहेत, थर्ड घेते मी √2चा आहे, तुम्हाला हार्ड जाईल. त्याच्यामध्ये काय करायचं, या इक्वेशनला आधी कम्पेअर करायचं. पण इथं काय फाइंड करा म्हणलं तुम्हाला, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिस्क्रिमिनंट. फक्त आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढायची आहे. तर याचं सोल्युशन कसं येईल, comparing √2x² + 4x + 2√2 = 0 with ax² + bx + c = 0. याच्याशी या इक्वेशनला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. मग a काय येईल, x² कोएफिशियंट व्हॉट इज √2, b काय x कोएफिशियंट 4, c म्हणजे इथली कॉन्स्टंट व्हॅल्यू काय 2√2. ABCच्या व्हॅल्यू आपण लिहून घेतल्या तिथं. आता काय करायचं आपल्याला, डेल्टा फाइंड आउट करायचं. डेल्टा फॉर्म्युला काय, b² - 4ac, म्हणजे b² - 4ac आपण डेल्टानं डिनोट करतो. इथं b किती आहे, 4, 4चा स्क्वेअर -4 × a किती आहे, √2 × c ची व्हॅल्यू काय 2√2. 4चा स्क्वेअर किती येते, 16 -4 × √2 × √2 किती येते, √4. √4 मीन्स 2 × 2. 16 - 16, या तिघाचं मल्टिप्लिकेशन किती येते, 16. 4 × 2 = 16. व्हॅल्यू काय आली डेल्टाची, 0 आली. हेच तुम्हाला काय करायचं होतं, फाइंड आउट करायचं होतं. समजलं सर्वांना. परत एकदाच लक्ष द्या. या इक्वेशनमध्ये काय करा म्हणलं, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला काय, b² - 4ac, म्हणजे डेल्टाला काय म्हणतात आपण, डिस्क्रिमिनंट म्हणतो. तर त्याच्यानुसार त्या इक्वेशनला आधी कम्पेअर केलं, x² + bx + c = 0 मध्ये ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. ABCच्या व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून डेल्टाची व्हॅल्यू काढली. डेल्टाची व्हॅल्यू काय आली 0. जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू 0 असती तेव्हा त्याला काय म्हणूया आपण, रूट्स आर रिअल अँड इक्वल. पण तुम्हाला इथं म्हणलं नाही की त्याचे म्हणजे नेचर ऑफ रूट्स सांगा म्हणून. ओके. द सेकंड क्वेश्चन, फर्स्ट सेकंड तुम्ही सॉल्व करा. होमवर्क असेल तो नंबर, तुम्ही होमवर्क लिहिल तुमचा. होमवर्क सॉल्व क्वेश्चन 2. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फ्रॉम देअर डिस्क्रिमिनंट. इथं आपण डिस्क्रिमिनंट फाइंड आउट केलं क्वेश्चन नंबर 2 मध्ये. क्वेश्चन नंबर 3 मध्ये सुद्धा काय करायचं, आपण आधी डिस्क्रिमिनंट काढायचं आणि त्याच्यावरून नेचर ऑफ रूट्स सांगायचं. मी असं तुम्हाला आता सांगितलं होतं. त्याच्यामध्ये कोणता घेऊ, सेकंड क्वेश्चन घेते, 3rd मधला सेकंड. काय 2y² - 7y + 2 = 0. जे होमवर्कला दिले ते ट्राय करा, नाही आले तर मीच नाही आले म्हणून व्हॉट्सअपवर शेअर करा सोल्युशन. ते पण सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान.
Comparing 2y square minus 7y plus 2 equal to 0 with standard form. With the standard form. Standard form काय आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. यामध्ये एच व्हॅल्यू काय येते ए इक्वल टू 2, बी इक्वल टू -7 आणि सी इक्वल टू 2. डेल्टा फाइंड आउट करायचा बी स्क्वेअर मायनस 4ac, बीची व्हॅल्यू काय -7चा स्क्वेअर -4 इंटू एची व्हॅल्यू काय 2, सीची व्हॅल्यू 2. 7 स्क्वेअर इज 49 minus 4 into 2 8, 8 into 2 16, value is 33. Here डेल्टा कसा आहे ग्रेटर दॅन 0 आहे. डेल्टा ग्रेटर दॅन 0 असलं तेव्हा रूट्स कशा असतात, द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. सेकंड कंडिशन आहे आपली, जेव्हा डेल्टा ग्रेटर दॅन 0 असते तेव्हा रूट्स कशा असतात, रियल अँड अनइक्वल. लेस दॅन 0 असते तेव्हा नॉट रियल आणि इक्वल टू 0 असते तेव्हा रियल अँड इक्वल. बाकीचे जे आहेत ते तुम्ही सॉल्व करा. एक एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत दोन्ही पद्धतीचे. आता क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ द रूट्स आर 0 and 4. फर्स्ट एक्झाम्पल घेतले मी. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा म्हणले जेव्हा रूट्स दिलेत 0 आणि 4. म्हणजे अल्फा आणि बीटा आर्बिट्ररी रूट्स असतात, तसं अल्फाची व्हॅल्यू 0 आणि बीटाची व्हॅल्यू 4. देन मग आपण सॉल्व करूया. सोल्युशन लेट काय आहे तिथे 0 अँड 4 काय दिले, 2 रूट्स दिलेत. लेट अल्फा इक्वल टू 0 अँड बीटा इक्वल टू 4. आपण काय करूया, अल्फा इक्वल टू 0 घेऊया आणि बीटा इक्वल टू 4. देन अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय येते, अल्फाची व्हॅल्यू आहे 0 प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 4 इक्वल टू 4. आणि अल्फा इंटू बीटा काय येईल, अल्फा इंटू बीटा is 0 into 4 which is 0. मग द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं. तुम्हाला आधी सांगितलं मी जनरल फॉर्म काय असते, एक्स स्क्वेअर प्लस अल्फा प्लस एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. या फॉर्ममध्ये आपल्याला आणायचं इक्वेशन. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक equation is काय एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. याच्यामध्ये आपण काय करूया, अल्फा प्लस बीटाची आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू पुट करूया. अल्फा प्लस बीटा काय 4x प्लस अल्फा इंटू बीटा 0. म्हणजे इक्वेशन काय आलं तुमचं, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आहे ना इझी. फोर्थ म्हणे तुम्हाला हार्ड जाईल, रूटचा आहे 2 मायनस √5 2 प्लस √5. इथं पण सेम अल्फा लेट अल्फा इक्वल टू काय आलं 2 मायनस √5 अँड बीटा इक्वल टू 2 प्लस √5. Then alpha plus beta is काय 2 minus √5 plus 2 plus √5. एक प्लस आहे एक मायनस आहे कॅन्सल होऊन जाते. मग 2 minus √5 plus 2 plus √5 हे कसे आहेत 0 होऊन जाते. 2 plus 2 is 4. अल्फा इंटू बीटा 2 minus √5 into 2 plus √5
ए प्लस बी इंटू ए मायनस बीचा फॉर्म्युला काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर मायनस √5चा स्क्वेअर. 2 स्क्वेअर इज 4 मायनस √5 स्क्वेअर इज 5. 4 मायनस 5 मीन्स -1. व्हॅल्यूज भेटल्या इथे आपल्याला -1 आणि 4. तर आता आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन असं सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि नोटबुक कंप्लीट ठेवायच्या. तशी स्टडी पण करायची. इज x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. हे कसं आहे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामध्ये ते व्हॅल्यू काय करायच्या, सबस्टिट्यूट करायच्या. अल्फा प्लस बीटा काय आले 4x. अल्फा इंटू बीटा इज -1 इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय आले x² मायनस 4x -1 इक्वल टू 0. ओके. अल्फा आणि बीटा रूट्स असतात. अल्फा प्लस बीटा इक्वल टू अल्फा म्हणजे अल्फा एक बीटा एक पुट केला आपण. अल्फा प्लस बीटा काढून घेतला, अल्फा इंटू बीटा काढून घेतलं. नंतर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये x² मायनस अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0 त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केलं. हे झालं का आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हणलं, द सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड के. द इक्वेशन इज x² मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0. हे इक्वेशन दिले आणि अल्फा आणि बीटा रूट्स आहेत. तर सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे सम ऑफ द रूट्स म्हणजे काय अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय दिले डबल द प्रोडक्ट म्हणजे डबल कशा आहे प्रोडक्टच्या. कशाच्या प्रोडक्टच्या, रूट्सच्या. तर ही कंडिशन ध्यानात ठेवायची. इफ अल्फा अँड बीटा आर द roots of the roots of the equation. अल्फा प्लस बीटा इक्वल टू फॉर्म्युला काय -b बाय a. -b म्हणजे बीची व्हॅल्यू किती आहे -4k. हे मायनस बाहेर बीची व्हॅल्यू -4k आहे. हे मायनस आपलं हे आहे ते डिवायडेड बाय a इज 1. जे मायनस ऑफ मायनस काय ते प्लस 4k डिवायडेड बाय 1 मीन्स काय अल्फा इंटू बीटा इक्वल टू काय ते c डिवायडेड बाय a. cची व्हॅल्यू काय आहे k प्लस 3 डिवायडेड बाय a किती आहे 1 k प्लस 3. याला द्या 1, याला द्या सेकंड. आता काय गिवन काय दिले आपल्याला अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा. दिस इज गिवन. मग आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली फ्रॉम इक्वेशन फर्स्टवरून 4k आली आणि 2 इंटू अल्फा इंटू बीटाची काय आली k प्लस 3. ओके. तर आता काय करूया आपण व्हॅल्यू पुट करूया केची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. इथे काय फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. तर आता 4k इक्वल टू 2 इंटू k 2k प्लस 2 इंटू 3 6. तर आपण केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे केचे टर्म्स एकत्र करूया. 4k मायनस 2k काय आलं 2k इक्वल टू 6 म्हणजे k इक्वल टू वॉट 6 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3. केची व्हॅल्यू काय आली 3. असेच काय करायचं होतं तुम्हाला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कसं केलं पहिल्यांदा इक्वेशन घेतलं त्याच्या सोल्युशनमध्ये x² मायनस इक्वेशन जे आहे त्याला आपण ABCच्या व्हॅल्यूज त्याच्यातून काढून घेतल्या. नंतर अल्फा आणि बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला का -b बाय a. अल्फा इंटू बीटाचं काय c बाय. आपण याचं कसं काय घेतलं का आपल्याला गिवन दिले अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा.
आणि त्याच्यानुसार आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इथे पुट केली 4k 2 इंटू अल्फा इंटू बीटाची किती k+3 मग 2 मल्टिप्लाय केलं 2k+6 मग k इक्वल टू काय आलं 3. उर्वरित जे आहे ते तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. आधीचे जे होमवर्कला दिले ते कम्प्लिटली सॉल्व करा आणि नंतरचे आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया.